सतर्क महाराष्ट्र न्यूजमध्ये आज आपण कौसरबाग सोसायटी संदर्भात एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत. कौसरबाग बचाव कमिटीचे उमेदवार ॲडव्होकेट रेहमान शेख यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. रेहमान सर, आपल्यावरती सलीम शेख यांनी आपल्या वैयक्तिक जीवनावर जे भाष्य केले आहे त्या संदर्भात आपलं काय मत आहे? मी सलीम शेखने काय बोललं ते ऐकलेलं आहे. ते मला असं वाटतं की त्याचा डोकं ठिकाण्यावर नाही आहे. इलेक्शनच्या आधी एकमेकाच्या विरुद्ध बोलायचं नाही, पर्सनल टीका करायची नाही असा ठरलेला होता आणि जे काय तुम्ही करणार आहे ते बोलायचं. पण त्याने माझ्यावर व्यक्तिगत जीवनावर टीका करून मुद्दाम दिशाभूल केली जात आहे. यावर मी कायदेशीर मार्गाने त्याला उत्तर देईन. तसंच निवडणुकीचा निकाल काही लागला तरी कौसरबाग सोसायटीतील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षितता या मूलभूत सोसायटीचे प्राधान्याने निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कारण की मी एक सोशल वर्कर आहे. मी असा का रस्त्याचा त्याच्यासारखा फकीर नाही आहे. तो एक फालतू माणूस कसं बोलतो, अनपढ माणूस कसं बोलतो तसं त्याने बोललेलं आहे माझ्याविरुद्ध. तर मी तिथं लक्ष देणार नाही. तिथे जनतेच्या प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर भाषा करतो तो. हे पण माझे प्राधान्य सोसायटीचे काम आणि नागरिकाचे प्रश्न सोडण्याचे आहे. मी जातपातवर काय विश्वास ठेवत नाही. माझे जातपातवर काय विश्वास ठेवत नाही. माझे वडिलांने मला LLB करून वकील बनवून सांगितलेलं आहे की बाबा मी तुला लोकांच्या कामासाठी पाठवत आहे आणि तू आयुष्यभर जोपर्यंत जीवन ते लोकांचे काम करायचे, गरीब गुराबाचे काम करायचे आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये कधीही अफरातफरी करायची नाही असं त्याने मला सांगितलेलं आहे. तसंच मानहानीच्या दाव्याबाबत मी सलीमने माझ्यावर मानहानीचा दावा करणार आहे असं सांगितलेलं आहे. सलीमला मानवायला पाहिजे. मी क्रिमिनल लॉयर आहे, बॉन्ड क्रिमिनल लॉयर आहे आणि मोठ्या केसमध्ये मी अपियर झालेलो आहे. जर्मन बेकरी या मी लाजे केस आहे आणि मोठे केसमध्ये. तर माझ्यावर त्या मानहानीच्या दाव्याचं जे दमबाजी करतो त्याला काय अर्थ नाही. त्यांनी करावा, मी त्याला कायदेशीर उत्तर देईन.